मित्रांनो, जीवेस अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण नवीन टॉपिकबद्दल माहिती घेऊया. त्याचं नाव आहे सीडॅक. आता सीडॅकला आपण लॉंग फॉर्म सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असंही म्हणतो. ज्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना हा कोर्स करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे. चला मग सुरू करूया. पुढे पाहायचं झालं तर त्याचा आपण इतिहास पाहूया. आता सीडॅकची निर्मिती ही नोव्हेंबर 1987मध्ये करण्यात आली होती. आता त्याचं कारण पण खूप इंटरेस्टेड आहे. आपण ते समोर पाहू कसं येतं. सुरुवातीला प्रगत संगणक तंत्रज्ञान विकास केंद्र, जे आपण त्याला सीडॅक असे म्हणून ओळखतो, याची जी स्थापना आहे ती 1988मध्ये करण्यात आली होती. आता याचं स्थापन करण्याचं नेमकं कारण भारताचं असं होतं की त्यांना न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करायचं होतं. पण हे अमेरिकेला कळल्यामुळे त्यांचं जे सुपर कम्प्युटर आहे त्यांनी ते विकण्यास नकार दिला होता. त्याचेच प्रत्युत्तर भारताने असे दिलं की स्वतःचा सुपर कम्प्युटर विकसित करण्यासाठी सीडॅकची स्थापना केली आणि डॉक्टर विजय भटकर यांना सीडॅकचे सुरुवातीचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर या प्रकल्पासाठी भारत सरकारने 30 अब्ज एवढा निधी दिला होता. या 30 अब्ज निधीमधून त्यांना क्रे हे सुपर कम्प्युटर, त्याच्या तोडीस उत्तर देण्याचं एक कम्प्युटर निर्माण करायचं होतं. आणि त्या प्रयत्नांचे परिणाम असे झाले की भारताने स्वतःचा परम 8000 म्हणजे परम 8000 असा स्वतःचा सुपर कम्प्युटर तयार केला, तो 1991मध्ये. आणि तो हा भारतातला सगळ्यात पहिला सुपर कम्प्युटर म्हणून ओळखला जातो. आता आपण सीडॅकसाठी नोंदणी कशी करायची त्याची माहिती घेऊया. सीडॅक हा PG डिप्लोमा कोर्स आहे. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर हा कोर्स तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता हा कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी एक ऑनलाईन प्रोसेस असते. जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता तुम्हाला एक ID नंबर भेटतो. हा ID नंबर तुमची ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला महत्त्वाचा असतो. ते तुम्हाला जपून ठेवावा लागतो. तुम्ही पहिला याचा फॉर्म भरायचा असतो. त्यानंतर तुमची एक ऑनलाईन CBT एक एक्झाम होत असते, त्याला आपण CCAT म्हणतो. ही कॅट एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला जेवढा चांगला स्कोर मिळतो त्याच्यावर तुम्हाला कोणकोणते, आपण पुढं पाहूया की सीडॅकसाठी भारतामध्ये कुठे कुठे ठिकाणे आणि कोणते कॉलेज आहे. तिथे ॲडमिशन घेण्यासाठी तुमचा जेवढा चांगला स्कोर असेल तेव्हा तुम्हाला ॲडमिशन फिक्स मिळत असते. आपण मागे सांगितल्याप्रमाणे हा जो PG डिप्लोमा कोर्स आहे याच्यामध्ये खूप सारे विविध कोर्स पाहायला मिळतील. तसेच हा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर केला जाणारा हा कोर्स आहे. अंदाजे हा 900 तासाचा, म्हणजे आपण त्याला 26 आठवड्यापर्यंत हा कोर्स असणार आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते कोर्स पाहायला मिळतील आपण ते समजून घेऊया. आणि याच्यामध्ये जे कोर्स असतात ते पूर्ण ऑनलाईन अवेलेबल आहे आणि ऑफलाईन अवेलेबल आहे. तुम्हाला ते कसे करायचे हे तुमच्यावर डिपेंड असतं. फक्त जर तुम्ही ऑनलाईन कोर्स करत असाल तर तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन चांगलं असायला पाहिजे, त्याचा स्पीड व्यवस्थित असायला पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे तुमचा स्पेस म्हणजे तुमची एक मोकळी आणि सायलेंट जागा तुम्हाला शोधावी लागेल. अशाच ठिकाणी हा तुम्ही कोर्स करा, तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे हा कोर्स पूर्ण करता येईल. यामध्ये पाहायचं झालं तर PGDAC, त्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ॲडव्हान्स कम्प्युटिंग म्हणून ओळखतो. त्यानंतर PGDBA, त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बिग डाटा ॲनालिटिक्स. त्यानंतर PGDBA म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. त्यानंतर DESDA म्हणजे PG डिप्लोमा इन एम्बेड अँड सिस्टम ऑफ डिझाईन असा कोर्स आहे. त्यानंतर IT इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कोर्स आहे. त्यानंतर पाहिलं तर इंटरनेट अँड थिंग्समध्ये, त्यानंतर मोबाईल कम्प्युटिंग आहे. डिप्लोमा इन VLS म्हणजे आपण जे सॅटेलाईटमध्ये यूज होतात ते सॉफ्टवेअरच्या बद्दल डिप्लोमा आहे. असे खूप सारे डिप्लोमे तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतील. आता आपण सुरुवातीला सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हाला सीडॅक करायचं झालं तर तुमची पात्रता काय असायला पाहिजे त्याबद्दल माहिती घेऊया. आता पात्रता खूप सोपी आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमध्ये केलं असेल म्हणजे त्याला आपण 10वी + 12वी आणि 4 वर्षाचा इंजिनिअरिंग कोर्स केला असेल आणि इंजिनिअरिंग कोर्समध्ये तुम्ही IT, कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन अशा प्रकारे जर एखादा तुम्ही सब्जेक्टमध्ये इंजिनिअरिंग कंप्लीट केली असेल तुम्ही या कोर्ससाठी पात्र आहात. त्यानंतर तुम्ही समजा 10+3+3 म्हणजे तुम्ही एखादा 10वी, त्यानंतर डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा जर कोणी केला असेल तर तुम्हालाही ते ॲडमिशन मिळत असते. त्यानंतर तुम्ही
तुम्ही MSc किंवा MS केलेलं असेल तर तुम्ही कम्प्युटर सायन्स किंवा IT किंवा इलेक्ट्रिक यापैकी कुठे MS केलं असेल तरी तुम्ही या कोर्ससाठी पात्र आहात. आता CDACसाठी ब्रांच कुठे आणि ट्रेनिंग सेंटर कुठे ते पाहूया. सुरुवातीला जे CDACचं हेडक्वार्टर आहे ते पुणे येथे, तर तुम्ही तिथे कोर्स मेन करू शकता. त्यानंतर मुंबईमध्ये, त्यानंतर चेन्नई, कोलकाता, मोहाली, हैदराबाद, त्रिवेंद्रपुरम, त्यानंतर बंगलोर, दिल्ली, पटना, नोएडा आणि सिलेचार अशा विविध ठिकाणी तुम्हाला CDAC कोर्स करता येतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईनही कोर्स हा कंप्लीट करू शकता. हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला तिथे जाऊन तुम्ही कोर्स कंप्लीट करू शकता किंवा तुम्ही घरी असूनही कोर्स कंप्लीट करायचा असेल तर तुम्ही करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.